हां बरोबर. कोणी सांगितलं मला तुमच्या पक्षात या, मी त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून तुम्ही माझ्यावर दडपशाही घालाल का? मला लोकशाही मला अधिकार दिला नाही का मला कुठे जायचं की नाही जायचं? कोण आमदार, कुठले आमदार, चव्हाण साहेब काय बोलले ते? या माझ्या पक्षात. ते आले नाही म्हणून तुम्ही तीच खुन्नस आहे ना, बाकी काय खुन्नस असतात? आता आम्ही थोड्याच वेळात या एम्स या ठिकाणी आलो आहोत. नाटेकर उमरनाथ नाटेकर जे आमचे उमेदवार आहेत ते एम्स मध्ये ऍडमिट आहेत आणि दुसरा व्यक्ती सचिन हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. त्यांच्या सांगण्यानं असं कळालं की नितीन पाटील रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत, म्हणजे डोक्यावर वार केलेले आहेत समजलं. आता आतमध्ये जाऊन बघितलं तर ते बेशुद्ध अवस्थेत होते. तरी थोड्या वेळात मला कळेल काय झालं ते, कोणी मला तरी बसली ते शुद्धीवरती आलं ते कळेल आपल्याला. पण त्यांच्या इतर लोकांच्या सांगण्यानं नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत असं समजलं. काय नेमकं काय काय कारण आहे? कारण त्यांनी पैसे वाटत असल्याचा आरोप केला आणि आरोप केला. नाही ते आता एक मी ती व्हिडिओ क्लिप पण पाहिली. त्या व्हिडिओ क्लिप मध्ये असं दिसतंय की त्यांचं तिथे एका ते नितीन पाटील स्वतः रवी पाटील नितीन पाटील स्वतः बोलतायत की तुम्ही 10 वाजता या ठिकाणी काय कशासाठी सभा घेताय. तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे, सगळं बंद आहे, आम्हाला पूजे इथे कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून मी आलो असं ओमनाथ नाटेकर सांगतायत. हे त्या एका क्लिप मध्ये दिसतंय. त्यामुळे काही पैसे वाटपचा विषयच नाहीये. नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले म्हणून अडवून त्यांना मारलेले दिसते. किती जणांना मार खाल्ले आणि त्या ठिकाणी ऍक्च्युली कशाला गेलेले? बघा ओमनाथ नाटेकर आणि त्यांच्याबरोबर 2-3 सहकारी एका सोसायटीमध्ये कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमासाठी ते गेले होते. आता मनीषा राणे वगैरे असे 5-6 जणांची नावं घेतलेली आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी पैसे वाटप केल्याचा त्याचाही आरोप आहे. हा दुसऱ्यांदा आरोप जो आहे आपल्यावरती लागतोय. मी परत तिथं सांगतो, त्या दिवशी पण मी सांगितलं कार्यक्रमाला आज गेले होते, त्या दिवशी सुद्धा नितीन पाटील रवी पाटील यांनी म्हणजे त्या कार्यक्रमाच्या खिशात पैसे घातले आणि ते पैसे वाटप केले. कालही सांगितलं. आता कसं आहे की ते एकदम खूप मुरब्बी राजकारणी आहेत. नितीन पाटील रवी पाटील हे खूप मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांना चांगलं कळतं कसं कुठे कुठे वळवावं ते त्याप्रमाणे ते करतायत. पण आता प्रत्यक्षदर्शनी काय दिसतंय तर नाटेकर यांना ओमनाथ नाटेकर जे उमेदवार आहे यांच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. त्यांना जबर मार लागलेला आहे दिसतंय. त्याप्रमाणे जर पैसे वाटप करत असते तर पैसे भेटले असते, काय भेटले असतं. हे कार्यक्रमाला गेलेत आणि त्याचे व्हिडिओ पण आहे दिसतंय. तर काय कार्यक्रमाला गेले त्या व्हिडिओ मध्ये आणि ते सांगते नितीन पाटील सांगतायत तुम्ही ह्या टायमाला कार्यक्रमाला कशाला आले, तुम्ही तुम्हाला काय करायची, सकाळी कार्यक्रमाला यायचं ना, असं चालू चालू त्यांचं. त्याच्यावरून असं दिसतंय की ते काय पैसे वाटप बिटप काही विषय नाही आहे. तो कार्यक्रमाला गेले, त्यांना कोणी कार्यक्रमाला बोलवलं नव्हतं आणि यांना बोलवलं होतं. हा जो राग मनात